कॉमर्स आणि मॅनेजमेंट सेम आहे का, सिमिलर आहे का, एकच आहे का, का वेगळं आहे? तर कॉमर्स म्हटलं की देवाण-घेवाण हा शब्द समोर येतो. हे टोटल मार्केट जर 100 कोटी रुपये तर 15%, 20%, 35% मार्केट शेअर माझ्याकडे येईल का? हे सर्व निर्णय मॅनेजमेंटमध्ये येतात. ACCA नावाचा कोर्स आहे जो CA पेक्षा थोडा इझियर साइडला आहे आणि तो लंडनचा ACCA आहे आणि तो आता भारतामध्ये करता येतो. पुण्यातल्या किंवा भारतातल्या खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये BCom प्लस ACCA असा कोर्स आहे. तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीमध्ये BCA विथ कॉमर्स करता येतं. म्हणजे कॉम्प्युटर आणि कॉमर्स याचं एकत्रीकरण म्हणजे BCA, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन कॉमर्स. तर बँकिंगमध्ये काय काय ऑप्शन्स असू शकतात? तर एक इन्व्हेस्टमेंट बँकिंग ज्याच्यात मर्जर्स, ॲक्विजिशन, कॅपिटल ॲडिक्वसी असं येऊ शकतं. 12वी नंतर मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये काय संधी आहेत आणि पदवीनंतर जर मॅनेजमेंटमध्ये खूप चांगला रोजगाराचा किंवा बिझनेसचा काही वाव असेल तर या दृष्टीने विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटचा विचार करावा का? तर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं येतो की BBA, डिग्री BBA असते. फर्स्ट इयर कॉमन असतं. सेकंड आणि थर्ड इयरला जाताना तुम्हाला स्पेशलायझेशन घेता येतं किंवा आता AI यूज करून सायबर हॅकिंग होते. नमस्कार, मी राहुल शिंदे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल लागलेले आहेत. पालक आणि विद्यार्थी आता कोणत्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा या विचारात आहेत. करिअरच्या कोणत्या संधी पुढील काळात उपलब्ध होतील आणि रोजगार मिळेल किंवा स्वतःचा व्यवसाय करता येईल या दृष्टीने चाचपणी त्यांच्याकडून केली जात आहे. पण या पालकांच्या मनातील प्रश्न काही तज्ज्ञ व्यक्तीच सोडू शकतात आणि अशाच काही तज्ज्ञ व्यक्तींबरोबर आपण या पुढील काळात संवाद साधणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये MIT विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर रवी चिटणीस सर आलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. नमस्कार. सर, निकाल लागले आहेत, आता विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत. तर तुमचा काय सल्ला असेल, कारण त्यांच्यासमोर सायन्स, इंजिनिअरिंग, कॉमर्स, मॅनेजमेंट, फार्मसी, मेडिकल अशा वेगवेगळ्या फील्डच्या संधी उपलब्ध आहेत. अनेकांनी नीट आणि JEEच्या परीक्षा पण दिलेल्या आहेत. पण ज्या मुलांना कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये रस असतो अशा मुलांना भविष्यामध्ये कोणत्या संधी आहेत याचाही विचार ते करतात. मला असं विचारायचं आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याने कॉमर्स आणि मॅनेजमेंटचा विचार केला तर या कॉमर्स आणि मॅनेजमेंट या दोन विद्याशाखा कशा वेगवेगळ्या आहेत आणि त्या जर संपूर्ण वेगळ्या असतील तर ठीकच आहे, पण त्या एकमेकांशी काही निगडीत आहेत का याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुन्हा एकदा नमस्कार. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी ज्यांनी आता 12वी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांचं अभिनंदन आणि टॉप न्यूज मराठीचं खास अभिनंदन, कारण वाणिज्य म्हणजे कॉमर्स आणि मॅनेजमेंट याच्यावर एक वेगळा एपिसोड, एक वेगळा भाग ज्यांनी सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल असा केला. त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला स्वतःलाही खूप आनंद झाला ज्या पद्धतीने राहुल शिंदे सरांनी त्याची मांडणी केली. आणि पहिलाच प्रश्न आपण घेऊया की कॉमर्स आणि मॅनेजमेंट सेम आहे का, सिमिलर आहे का, एकच आहे का, का वेगळं आहे? तर कॉमर्स म्हटलं की देवाणघेवाण हा शब्द समोर येतो आणि मॅनेजमेंट म्हटलं की नियोजन हा शब्द समोर येतो. कॉमर्समध्ये कसं होतं की कंपनीचा रोजचा जो व्यवहार असतो तो जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद इथपर्यंत न्यायचा हा त्याचा प्रामुख्याने गाभा असतो आणि त्याचं नॉलेज अकाउंटन्सीचं हे दिलं जातं. त्याच पद्धतीने ऑडिटिंग म्हणजे जो काही ताळेबंद तयार आहे किंवा जी बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत त्याचं ऑडिटिंग कसं करता येईल हा विषय पण तिथे येतो. तिसरा येतो कॉस्ट अकाउंटिंग, म्हणजे जे काही उत्पादन आपण तयार करतो आहोत किंवा कुठल्या सर्व्हिसेस असतील हॉटेलसारख्या, तर त्या किती रुपयाला तयार होतात आणि कुठल्या किमतीला मार्केटमध्ये न्यायच्या, विकायच्या, या सर्वांचा अभ्यास तिथे होतो.
कॉमर्स इथेच थांबत नाही, तर पुढे जाऊन टॅक्सेशन 2 प्रकारचं असू शकतं. एक GST आणि दुसरं असू शकतं इन्कम टॅक्स, की ज्या वेळेला तुमचं प्रॉफिट किंवा नफा तयार होतो, ग्रॉस प्रॉफिट, तर त्याच्यावरती तुम्हाला पुढे जाऊन वेगवेगळ्या एंट्रीज घेऊन तुम्हाला त्या नफ्यावरती जो टॅक्स भरायला लागतो त्याला कॉर्पोरेट इन्कम टॅक्स म्हणतात. हा सगळा झाला कॉमर्सचा गाभा. आपण जर मॅनेजमेंटकडे आलो तर मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, HR मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट किंवा कम्प्युटर मॅनेजमेंट, हे सगळे विभाग त्यांच्याकडे येतात. उदाहरणार्थ समजा एक आपण बाटा कंपनीचं घेऊ, तर ते चप्पल्स, सँडल्स आणि बूट तयार करतात. तर मग आपल्याकडे जे फिक्स आपलं बजेट आहे, ज्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो, की आज उत्पादन करण्यासाठी किती माल लागेल, किती पैसे लागतील, तर त्यातले किती रुपयाचे सँडल्स, किती रुपयाचे चप्पल आणि किती रुपयाचे बूट बनवायचे, हा एक मुश्किल डिसिजन आहे. पुन्हा त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष असे 2 येतात, म्हणजे 6 प्रकारचे डिसिजन्स आले त्याच्यामध्ये. तो जो निर्णय असतो त्याला प्रॉडक्ट मिक्स म्हणतात. तो कदाचित आपल्याला कॉमर्समध्ये मिळणार नाही. किंवा HR, लोकांच्या सॅलरीज कशा वाढवायच्या किंवा लोकांचं मोटिवेशन, मोराल बूस्ट होण्यासाठी वेगवेगळ्या थेरीज, 24 मोटिवेशन थेरीज आहेत, त्या कदाचित अकाउंटिंगमध्ये येणार नाही. किंवा फायनान्स मॅनेजमेंट, की फ्युचरिस्टिक डिसिजन जे टिपिकली चार्टर्ड अकाउंटंट घेत नाहीत, की 5 वर्षांनी माझी कंपनी कुठे असेल आणि त्याचा मार्केट शेअर कुठे असेल. म्हणजे टोटल मार्केट जर 100 कोटी रुपये, तर 15%, 20%, 35% मार्केट शेअर माझ्याकडे येईल का, हे सर्व निर्णय मॅनेजमेंटमध्ये येतात. पण भाषा समान आहे, बिझनेससाठीच आहे. आणि त्याचा काय म्हणू एंड गेम जो आहे तोच आहे, की कुठलाही बिझनेस, कुठलीही कंपनी, कुठलाही उद्योग, कुठलाही धंदा हा यशस्वी करणे आणि किफायतशीर नफा त्यामध्ये मिळवणे हा आहे. सर, तुम्ही एकूणच कॉमर्स आणि मॅनेजमेंट हे कसे वेगळे आहेत आणि त्यांचा एकमेकांशी थोडा संबंध असला तरी तो पूर्णपणे नाही, याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. पण मला असं विचारायचं आहे की आत्ता कॉमर्स म्हटलं की पैसा आणि मॅनेजमेंट म्हटलं की सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन. पण कॉमर्समध्ये CA, CS अशा वेगवेगळ्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षांच्या माध्यमातून 100% त्यांना स्वतःची नोकरी, व्यवसाय अशा गोष्टी करता येतात. या पलीकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेत आणि त्यामुळे त्यांनी कॉमर्सकडे प्रवेश घ्यायला हरकत नाही, असं काय सांगाल? खूप छान आहे प्रश्न. आणि BCom करून CA करायचं किंवा ICW किंवा CS असंच होतं सुरुवातीला. बाकीचे जे अल्टरनेटिव्ज आहेत ते नव्हते. BBA हा कोर्स नव्हता पूर्वी. आता BBA सगळ्या ठिकाणी आलेलं आहे. मग कॉमर्स मला जायचं आहे, पण मला CA करायचं नाही आणि मला CS आहे. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी आणि CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. पण मला कॉमर्सला जायचं आहे. तर मग तिसरा, चौथा, पाचवा मला काय अल्टरनेटिव्ह असू शकेल, असा त्याचा आपला प्रश्न आहे. तर आपल्याला 4 वेगवेगळे अल्टरनेटिव्ह येतात त्याच्यामध्ये, की एक आहे की ॲक्च्युरियल सायन्स. म्हणजे काय, की फ्युचरिस्टिक डिसिजन आपण इन्शुरन्समधले जे घेतो, प्रीमियम जो भरतो, त्यासाठी एक बेस लागतं ॲक्च्युरियल सायन्स, ज्याला कॉमर्स आणि स्टॅटिस्टिक्सचा बेस आहे, ते आपल्याला एक करता येईल. दुसरा एरिया येतो की म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही ट्रेन केलं स्वतःला, BCom प्लस एखादा म्युच्युअल फंडचा कोर्स केला, तर आत्ता जे म्युच्युअल फंडचं मार्केट आहे भारतामध्ये, ते आणि पुढील 30 वर्षात येणारं मार्केट, याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट ग्रोथ रेट हा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इन म्युच्युअल फंड असा धरला जातो. त्यामध्ये आत्ता असा टिपिकल कोर्स नाही आहे, पण BCom प्लस म्युच्युअल फंड असा जर आपण इंटरेस्ट घेतला तर तिथे आपण पुढे जाऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे की इन्शुरन्स बिझनेस इटसेल्फ. इन्शुरन्स आता इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत, 12 इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत.
गंमत अशी आहे की कुठल्याही इंटरनॅशनल इन्शुरन्स प्लेयरला जर इंडियामध्ये यायचं असेल तर त्याला भारतातल्या एकाशी शेक हँड करून करायला लागतं. तर मग बजाज फिन्सर्व्स आहे, ICICI अजून एक त्यांची वेगळी कंपनी आहे. तर या सगळ्या कंपन्या आणि ट्रॅडिशनली LIC आणि भारतीय गव्हर्नमेंटच्या असलेल्या इन्शुरन्सच्या कंपन्या, या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेता येतो. तिसरं आहे की ॲनालिटिक्स, की मी आलो आणि माझं एक्सपर्टाईज बॅलन्स शीट ॲनालिटिक्समध्ये, डेटा सायन्स आपण त्याला म्हणू, त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येतं. याच्या पुढे जाऊन आपल्याला लक्षात येईल की ACCA नावाचा कोर्स आहे जो CA पेक्षा थोडा इझियर साईडला आहे आणि तो लंडनचा ACCA आहे आणि तो आता भारतामध्ये करता येतो. पुण्यातल्या किंवा भारतातल्या खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये BCom प्लस ACCA असा कोर्स आहे. त्याचा एक फायदा असेल की BCom प्लस ACCA हे 128 देशांमध्ये चालतं. उद्या तुम्ही भारत सोडून दुसरीकडे गेला किंवा विद्यार्थिनी आहे तिचं लग्न होऊन ती बाहेर गेली तर हे सर्टिफिकेशन बाहेर चालतं. याशिवाय तुम्हाला कॉमर्स फॅकल्टीमध्ये BCA विथ कॉमर्स करता येतं. म्हणजे कॉम्प्युटर आणि कॉमर्स याचं एकत्रीकरण म्हणजे BCA, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन कॉमर्स. तसं MCA पण करता येतं. ऑफकोर्स BCA इन सायन्स फॅकल्टी पण आहे, MCA इन सायन्स फॅकल्टी पण आहे, BTech आणि MTech ऑल्सो इन कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. पण BCA कॉमर्स हा जो बिझनेस आहे हा तुम्हाला खूप चांगला ऑप्शन असू शकतो. मग येतं बँकिंग. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन 1992-94 साली जी नवीन प्रवाह चालू झाला, सगळ्यात पहिली इंडस्ट्री गेली पुढे ती बँकिंग होती आणि मग HDFC बँक, ॲक्सिस बँक या सगळ्या प्रायव्हेट बँक्स पुढे आल्या. त्यामुळे बँकिंगमधला, तर बँकिंगमध्ये काय काय ऑप्शन्स असू शकतात, तर एक इन्व्हेस्टमेंट बँकिंग ज्याच्यात मर्जर्स, ॲक्विजिशन, कॅपिटल ॲडिक्वसी असं येऊ शकतं. मग तुम्हाला क्रेडिट रेटिंग हा एक नवीन आहे, म्हणजे क्रिसिल अँड आयक्रा अशा 2 भारतामध्ये कंपन्या आहेत. तर त्या तुम्हाला क्रेडिट रेटिंगमध्ये मदत करतात. तुम्ही ज्यावेळेला होम लोन घेता, स्कूटर लोन घेता, त्यावेळेला तुमचंही टेस्टिंग होतं रेटिंगला, सिबिल रेटिंग म्हणतात. तर क्रिसिल रेटिंग, सिबिल रेटिंग, आयक्रा रेटिंग, वेगवेगळ्या रेटिंग्स होतात. तर त्याच्यामध्ये ही कॉमर्सची मंडळी पुढे दिसतात आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की कॉमर्समध्ये वेगवेगळी फील्ड आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाता येईल. सर खूप चांगली माहिती दिली तुम्ही विद्यार्थ्यांना. अ, जसं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू झालं त्यानुसार आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू झाले आणि त्यामुळे वेगवेगळे अभ्यासक्रम एकत्रित होऊन मुलांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या संधी निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये मॅनेजमेंट फॅकल्टी ही खूप विस्तारलेली आहे आणि मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊन आपलं नशीब आजमावतात. आता 12वी नंतर मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये काय संधी आहेत आणि पदवीनंतर जर मॅनेजमेंटमध्ये खूप चांगला रोजगाराचा किंवा बिझनेसचा काही वाव असेल तर या दृष्टीने विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटचा विचार करावा का? तुम्ही काय सांगाल? आता NEPचा आपण उल्लेख केला, तर NEPमध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने पुढे येतात अकॅडमिक्सच्या दृष्टिकोनातनं. एक आहे की 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी, आणि दुसरं आहे सिंगल डिसिप्लिन का मल्टी डिसिप्लिन. तर आपण पहिलं बघू की 3 वर्षाची पदवी का 4 वर्षाची पदवी. आता ज्यांना अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये जायचं इथे पदवी करून, तर त्यांना 12वी + 4 असं मिनिमम क्वालिफिकेशन लागतं. म्हणजे 12वी + 4 वर्षाचं इथे एज्युकेशन. तर पूर्वी काय करायचे की 3 वर्षाचं BCom करायचे, 1 वर्ष MCom करायला लागायचं आणि 1 वर्ष MCom झाल्यावर सोडून अमेरिकेमध्ये MBA करायला लागायचं. आता परिस्थिती थोडी बदलते. आता इंग्लंडमध्ये 3 वर्षाच्या डिग्रीच्या बेसिसवर ॲडमिशन्स होतात. अमेरिकेमध्ये सुद्धा काही विद्यापीठात 3 वर्षांनी होतात जर तुमचे मार्क्स चांगले असतील, पण ती प्रीमियर विद्यापीठं नाही आहेत. आज जर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर 12 मोठ्या विद्यापीठांमध्ये, एस्पेशली अमेरिका साईडच्या, तर 12 + 4 + 1 इयर एक्सपिरियन्स असं मागतात. आणि त्यामुळे आता आपण असं म्हणतोय की ज्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे त्यांनी 12वी + 4 करायला हरकत नाही. हा NEPकडनं आलेला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा आणि फायदा आहे. दुसरं असं आहे की आपण जर
12वीमध्ये 4 वर्षाची डिग्री बघितली, तर तेच शिकवलं जातं का पहिले 3 वर्ष होतं आणि चौथ्यावर? तर तसं नाही आहे. चौथ्या वर्षाची जी डिग्री आहे, त्याच्यामध्ये 6 महिने इंटर्नशिप आहे आणि 6 महिने रिसर्च आहे. तर एक रिसर्च ॲप्टिट्यूड डेव्हलप व्हावा आणि 6 महिन्याचा तुमचा एक्सपिरियन्स पण इंडस्ट्रीतला यावा. अशा प्रकारची इंटरवोव्हन गुंफण करून ही डिग्री तयार केलेली आहे. पण आपण जर म्हणाला, नाही मला 3 वर्षाचीच डिग्री करायची आहे कॉमर्समध्ये आणि मग मला CA, ICAA-CS करायचं आहे किंवा ACCA करायचं आहे किंवा मला बँकिंगच्या परीक्षा द्यायच्या आहेत आणि बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर व्हायचं आहे, तर मग तुम्ही 3 वर्षाचीच डिग्री करा. दुसरं आहे तर मल्टीडिसिप्लिनरीचं एक युग आलं आहे. मल्टीडिसिप्लिनमध्ये काय होतं की तुम्हाला सर्वांगीण विकास झाला पाहिजे तुमचा, हे एक आहे. आणि BCom करता करता मला एक कॉम्प्युटरचा पण ऑप्शन घेता येईल. करता करता मला एक समजा इंटर्नशिपमध्ये मला हिस्ट्रीमध्ये करायची एखादी, तर तसा तुम्हाला ऑप्शन घेता येतो. पूर्वी तसं नव्हतं. फार्मसीवाले फार्मसी करून जातील, सायन्सवाले सायन्स करून जातील. तर मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस ज्या विद्यापीठामध्ये आहेत, त्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन निश्चित फायदा होणार आहे. सर 12वी नंतर मुलांनी मॅनेजमेंटमध्ये कुठल्या फॅकल्टीसाठी गेलं पाहिजे हां. आणि 12वी पदवीनंतर त्याचा काय विचार केला पाहिजे? आता समजा आपल्याला कॉमर्समध्ये नाही जायचं आणि मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे, तर मॅनेजमेंटमध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं येतो की BBA, डिग्री BBA असते. फर्स्ट इयर कॉमन असतं. सेकंड आणि थर्ड इयरला जाताना तुम्हाला स्पेशलायझेशन घेता येतं. मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, काही काही ठिकाणी MIS डेटा ॲनालिटिक्स पण येतं. आता काही ठिकाणी AI पण चालू होईल काही दिवसांनी. तर ही प्लेन BBA. दुसरं BBA येतं BBA इंटरनॅशनल बिझनेस, म्हणजे ज्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा जास्त सहभाग असतो किंवा मल्टिपल करन्सीज. आता जो आपला डॉलर, आजचीच अनाऊन्समेंट आहे की आपला रुपी खाली येतो आणि डॉलरच्या प्राईसच्या अगेन्स्ट. तर काही दिवस तुम्ही स्वदेशीवर कॉन्सन्ट्रेट करा. तर मल्टिपल करन्सीज, मल्टिपल देशाशी व्यापार, इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅनेजमेंट आणि ग्लोबल प्रेझेन्स ऑफ युअर प्रॉडक्ट, अशाचा सहभाग हा BBA इंटरनॅशनल बिझनेसमध्ये होतं. तिसरं मगाशी म्हटलं तसं BCA कॉमर्स हा एक ऑप्शन आहे. एक अजून चांगला आहे, जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल आणि लॉ तुम्हाला आवडत असेल, तर पूर्वी ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचं लॉ करायला लागायचं. तर आता 12वी नंतर BBA LLB हा 5 इयर्स कोर्स आहे. म्हणजे 3 वर्षाचं पण BBA, 4 वर्षाचं पण BBA, पण एक BBA 5 वर्षाचं आहे. त्याला BBA LLB म्हणतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर BBAमध्ये दुसरा येतो महत्त्वाचा आहे की त्याच्यामध्ये की तुम्हाला एक स्पेसिफिक स्पेशलायझेशन आहे, HR मार्केटिंग. हे घ्यायचं आहे, जे पहिल्या BBAमध्ये होतं. परंतु मला कॉम्बिनेशन करायचं आहे. म्हणजे मला फायनान्स मेजर ठेवायचं आहे आणि मार्केटिंग मायनर करायचं आहे किंवा मला मार्केटिंग मेजर ठेवायचं आहे, HR मायनर. उलटं आहे. काही विद्यार्थिनी ज्यांना HR मध्ये काम करायला आवडतं, त्या म्हणतात मला HR मेजर करायचं आहे आणि सेकंड चालेल मार्केटिंग किंवा फायनान्स चालेल. तर काही विद्यापीठांमध्ये BBA हे ड्युअल मिळतं. बऱ्याचशा विद्यापीठामध्ये सिंगल मिळतं, म्हणजे एक स्पेशलायझेशन, त्याला मेजर म्हणतात. तर हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला BBAमध्ये अंडर ग्रॅज्युएटला मिळतात आणि मग पुढे जाऊन तुम्ही MBA करू शकता. MBAला सगळे हेच अशाच प्रकारचे ऑप्शन्स असतात, परंतु तिथे थिअरीपेक्षा केस बेस्ड किंवा थोडंसं काय म्हणू आपण त्याला प्रॅक्टिकल बेस्ड असं नॉलेज दिलं जातं आणि BBA MBA हे कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. ओके. सर तुम्ही आत्ता बोलताना AIचा उल्लेख केला. हो. खरंच AIमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील की काय अशी भीती आहे. AIमुळे अनेक मोठ्या गोष्टी या सोप्या झाल्या आणि काही सेकंदामध्ये AIमुळे काही गोष्टींचं उत्तर मिळू लागलेलं आहे. त्यामुळे AIचा या कॉमर्स आणि मॅनेजमेंटमधील रोजगारावरती काही परिणाम होईल का? आणि पुढील काळात AIचा अंतर्भाव असणारे काही अभ्यासक्रम तयार होतील का? आणि सध्या AI आणि कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये काही अभ्यासक्रम आहेत का? आता हा सगळा नवीन एरिया आहे. हळूहळू ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. AIची
जी भीती आहे ती आपण बघू. 2 प्रकारची भीती आहे. आहे की लोकांचे जॉब्स जातील किंवा नोकऱ्या जातील किंवा ओव्हरऑल नोकऱ्याच कमी होतील, कारण AI ते काम पटकन करते. बरोबर आहे. दुसरी भीती आहे की AIचा मिसयूज, म्हणजे डीप फेक्स, खोटे व्हिडिओज करणे, खोटे नॅरेटिव्हज पसरवणे. तर ह्याच्यातनं पुढे कुठे समाज जाईल? हे 2 त्याच्या भीती आहेत. आता पहिली भीती आपण बघू. पहिली आहे की AI एक काम करते 15 मिनिटात किंवा 1 दिवसामध्ये, तर ते 4 व्यक्तींच्या इक्विव्हॅलंट असतं. मग 4 व्यक्ती घेण्यापेक्षा एक AI टूल आणि त्याच्यामागे एक AIचा माणूस. पण मग जॉब कोणाचे जातील? ज्यांना AI येत नाही ते. AI तर ऑटोमॅटिक काही करणार नाही. तुम्हाला AI येत असणारा माणूस तिथे ठेवायला लागेल किंवा स्त्री ठेवायला लागेल. तर जर तुम्ही आज AI शिकायला लागला, तर तुम्हाला बोलवतील का ज्याला AI येत नाही. हा जर विचार केला तर AI शुड बी सीन ॲज ऑपॉर्च्युनिटी. एक संधी येते हे करावं. आणि जर तुम्ही म्हणाला नाही AI येतंय, मी काय करू? मी शिकलोच नाही, तर तुम्ही मागे पडाल. दुसरी जी भीती आहे की फेक नॅरेटिव्हज, डीप फेक्स किंवा त्याचा मिसयूज करणे किंवा आता AI यूज करून सायबर हॅकिंग होते. कळतच नाही शेवटी कोण आहे, कारण ते AIनीच केलेलं असतं. व्यक्ती कोण आहे कळत नाही. तर या सगळ्याच्यामध्ये थोडा अभ्यास करताना असं लक्षात आलं की हार्वर्ड बिझनेस स्कूल, जे जगातलं 1 नंबरची युनिव्हर्सिटी आहे, हार्वर्ड येथे, तर त्यांनी ह्याच्यावर रिसर्च केला आणि दे हॅव कम आउट विथ वन आर्टिकल. ते एका छान रिसर्च बेस्ड लेख घेऊन पुढे आले. त्याचं नाव आहे की दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी टू बिकम ॲक्च्युली AI एथिकल चॅम्पियन. म्हणजे लोक असंही म्हणतात की हे कलियुग आहे, त्यामुळे हे सगळं असं होत आहे, त्यामुळे सगळं वाईटच होत आहे. तर अशा युगामध्ये जर आपण जास्त एथिकल म्हणून पुढे आलो, आता मला एथिकलचा मराठी शब्द लगेच आठवत नाही आहे, पण आपल्याला सगळ्याला एथिकल हा शब्द माहिती आहे. तर मी नुसता एथिकल पुरुष नाही, ट्रान्सपरंट आहे, मदत करणारा आहे, चांगल्या गोष्टींमध्ये चांगल्या व्हॅल्यूज ठेवणारा मी आहे, मी एथिकल आहे. पण नुसता मी एथिकल नाही, तर मी एथिकल चॅम्पियन, त्याच्यामधला मी टॉपमोस्ट आहे. ही संधी तुम्हाला या AI टूल्समुळे मिळते. तर AI पण शिका, टूल्स, आणि AI एथिकल चॅम्पियन पण बना, असं त्याचं उत्तर असेल. मी अजून एखादं मिनिट घेऊ शकत असेल तर मी सांगेन की 2050मध्ये AI कुठे कुठे गेलं, असा एक पेपर आहे, रिसर्च पेपर आहे. तर 4 मोठ्या ठिकाणी AIचा त्यावेळेचा हे दिसतोय, सहभाग दिसतोय. एक आहे एन्व्हायरमेंटल सायन्स, म्हणजे आता जो दुष्काळ येतो किंवा पाऊस पडत नाही किंवा पावसाचं एल नेनो येतोय आता, किंवा आता इकडे म्हणतात 1, 2, 3 मेला 42 डिग्री जाईल आणि तुम्ही घरातच थांबा, पण आला त्या दिवशी पाऊस. तर इतके व्हायरल होते ते हे. तर सगळा जो डेटा आहे, तो डेटा ॲक्युरेटली तपासून त्याच्यावर स्ट्रॅटेजिक डिसिजन घेऊन फोरकास्ट करणं, तर भवितव्य त्याचं करणं, हे AI टूल्सचं एक मुख्य कॉन्ट्रिब्युशन हे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये होईल. तो बरोबर प्रोजेक्ट करेल की कधी काय होणार आहे. याला एजंटिक AI असं म्हणतात. AIची वेगवेगळी टूल्स होती. काही खूप कठीण नाही आहे. पूर्वत जनरेटिव्ह AI म्हणजे काय की डेटा आहे. आता काय काय किती लोकांना जॉब्स आहेत, किती लोकांना जॉब्स पाहिजे. मग तुम्ही कमांड दिली की आता मला असं पाहिजे की किती लोकांना जॉब्स पाहिजे, त्यासाठी किती इंडस्ट्रीज लागतील. तर मग ते उत्तर द्यायचं AI टूल. मग असर्टिव्ह AI होतं, डिस्क्रिप्टिव्ह होतं. करत 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 आता आपण एजंटिक AI पर्यंत आलोय. एजंटिक AI म्हणजे काय, ऑटोनॉमस आहे. ते स्वतःच विचारते. तर तुम्ही एकदा दिलं की बा असं असं माझे इश्यूज आहेत, तर ते डेटा पॅटर्न सेट करतं. आपण बँकिंग करताय किंवा हॉटेल मॅनेजमेंट करताय, तर साधारण कसे क्लायंट्स येतील, मग मी कसं करायला पाहिजे, हे सगळं तो ऑटोमॅटिक सेटिंग करून तुम्हाला उत्तर देतो. एजंटिक AI मधलं आपण सर्वात प्रथम बघितलं होतं यूज आहे की एन्व्हायरमेंटल सायन्स. नंबर 2चा यूज आहे मेडिकल सायन्स. आपली जी प्रकृती आहे आणि दुसऱ्याची प्रकृती, तिसऱ्याची, या कम्प्लीट वेगवेगळे सेट्स आहेत, डेटा सेट्स आहेत. मेडिकल सायन्स कसं काही 100 लोकांचा अभ्यास करून म्हणतं खोकला झाला तर हे औषध द्या, सर्दी झाली तर ते द्या, पण इंडिव्हिज्युअल बॉडीची माहिती नसते तिथे. तर मग ती जर आपण टाकत गेलो तर एजंटिक AI एवढं सांगू शकतं की हे रिसर्च आर्टिकल आहे, हे नेटवर अवेलेबल आहे, की आजपासून 7 महिने 3 दिवस 2 तासांनी तुमचा डावा गुडघा दुखेल इथपर्यंत एजंटिक AI तुम्हाला नेऊ शकतं. तर तुम्ही काळजी घ्या त्याच्यामध्ये.
पहिलं आपण बघितलं एन्व्हायरमेंटल सायन्स, दुसरं बघितलं मेडिकल सायन्स, तिसरं येतं ते ट्रान्सपोर्टेशन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट, मुवमेंट ऑफ गुड्स कुठनं कुठे जातात. आता होर्मुझचं बघतोय आपण, ट्रान्सपोर्टेशन इश्यू झाला की मधल्या ह्याच्यातनं ऑइलचा चिप्स जात नाही आहेत, तर दुसरा काय मार्ग असेल, तर हे सगळं सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात, त्याची तो उत्तर देईल. आणि चौथा आहे रिलेशनशिप. खूप आश्चर्य वाटेल तुम्हाला, ए आय एजंटिक एआयची हायेस्ट लेवल टूल त्यावेळीची अजून वेगळी असतील, न्यू जनरेशन्स असतील, की दोन माणसांमध्ये रिलेशनशिप, नवरा बायकोंनी शनिवारी काय बोलायचं, रविवारी काय बोलायचं, कुठल्या हॉटेलमध्ये तुम्ही तुमच्या मिसेसला घेऊन शकता, असे हे सगळे प्रश्न तो, कारण तुमचा डेटा आधी घेतलेला असतो, त्यांनी पिकअप केलेला असतं. तो बरोबर सांगतो की आज डिनरला नका जाऊ, हां उद्या रविवारी ब्रंचला जा, कारण मिसेस ट्रॅव्हल करून आली, दमलेली असेल, इथपर्यंत तो जाऊ शकतो. तर मग हे इंटरेस्टिंग नाही आहे का, मग ही भीती का वाटून घ्यायची, हे आपण शिकूया आणि त्याचा ॲब्सोल्यूट चांगला यूज करूया. जर मनात आला वाईट यूज करूया, तर एथिकल चॅम्पियन व्हायचं मी आज रिझॉल्व करतोय असं बोलूया, म्हणजे वाईट विचार येणार नाहीत. मला असं वाटतं की याच्यावर विस्तृतपणे बोलता येईल आणि सम अदर टाईम. या मी असं म्हणालो की सर, कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये ए आयचा अंतर्भाव केलेले काही अभ्यासक्रम आहेत का? काही विद्यापीठांनी तसे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत का? आता तरी असं ए आयची अशी डिग्री नाही आहे कॉमर्समध्ये. आता बीटेक कॉम्प्युटर सायन्समध्ये आहे ए आयची, सायन्समध्ये आहे, पण कॉम्प्युटरमध्ये आता काही विद्यापीठं पुढे येत आहेत आणि ती हळूहळू ए आय टूल्सचा त्याच्यात अंतर्भाव करतात. पण परसे की बीकॉम ए आय असं आत्तापर्यंत खूप कमी ठिकाणी आहे किंवा नाहीच आहे असं म्हणू. मग ही टूल्स कुठे कुठे देत आहेत ती, तर प्रायमरली डेटा ॲनालिटिक्स इन स्टॉक मार्केट, म्हणजे आता NEP, आता प्राईम मिनिस्टरनी काही घोषणा केली तर त्याचा दुसऱ्या दिवशी काय परिणाम होईल आजच्या स्टॉक मार्केटला, किंवा त्याच्या डॉलर रुपी रेटला काय परिणाम होईल, तर हे सगळे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस जी आहेत त्याची जी टूल्स आहेत ती आता कॉमर्समध्ये त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतायत. तर अशा पद्धतीची टूल इन्व्हेस्टमेंट बँकिंग, पर्सनल फायनान्स, स्टॉक मार्केट, किंवा अजून म्हणू की बिटवीन म्हणजे तुमच्या प्रोडक्शन ॲनालिटिक्समध्ये डिमांड सप्लाय ॲनालिसिस आणि चेंज ऑफ टेस्ट ऑफ द कस्टमर याच्यामध्ये आत्ता आलेली आहेत. की कस्टमर म्हणतो की नाही आता मला बटरस्कॉच आईस्क्रीम नको आहे, आता मँगोज आलेत माझ्या घरी, त्याच्यावर मला बटरस्कॉच टाकता येणार नाही, तुम्हाला आज मँगो, तर सडनली तुम्ही बघाल मागच्या 15-20 दिवसात मँगो आईस्क्रीमचा सेल वर गेलेला दिसेल तुम्हाला. तर हे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस सगळे तो करून देतो. सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप ही कंपल्सरी केलेली आहे आणि विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये जाऊन इंटर्नशिप करत आहेत. मला थेट विचारायचं की ज्यावेळी इंटर्नशिप करतात त्यावेळी मुलांनी नोकरी करत करत शिक्षण घ्यावं की फक्त पूर्ण शिक्षण झाल्यानंतरच नोकरीकडे वळावं, याबद्दल तुम्ही काय एकूण अनुभवातनं सांगाल? याच्यामध्ये आत्ता तरी 3 पर्याय आहेत. एक आहे जो कॉमर्समध्ये नाही आहे, ज्याला इंजिनिअरिंगमध्ये सँडविच कोर्स म्हणतात. सँडविच कोर्समध्ये कसं असतं की तिसऱ्या वर्षीची दुसरी सेमिस्टर आणि चौथ्या वर्षीची पहिली सेमिस्टर ही इंडस्ट्रीत करायची, परीक्षा नाही द्यायची. इंडस्ट्रीचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याच्यावर त्याचे मार्क्स इथे धरतात. तर आता पुणे विद्यापीठामध्ये आहे, MIT विद्यापीठात मेकॅनिकल सँडविच आहे, किंवा अजून दुसऱ्या विद्यापीठामध्ये प्रोडक्शन सँडविच आहे. तो एक ऑप्शन झाला. जसा आता NEPचा उल्लेख झाला, NEPमध्ये इंटर्नशिप ही कंपल्सरी केलेली आहे. मग काही काही विद्यापीठांनी दोन्ही इंटर्नशिप ठेवलं. फॉर एक्झाम्पल आमच्या विद्यापीठामध्ये एक इंटर्नशिप ॲज अ पार्ट आहे ऑफ अकॅडमिक, पण एक आम्ही त्यांना देशाच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर आणि पुण्याच्या बाहेर असे 3 इमर्शन्स देतो. ती सुद्धा एक प्रकारची इंटर्नशिप आहे आणि तो अनुभव आम्ही त्यांचा क्रेडिटमध्ये घेतो. हा दुसरा ऑप्शन आहे. तिसरा काय आहे की कॉमर्स हे पहिल्यापासनं पार्ट टाईम कोर्सेस धरला गेला. 4 तास कॉमर्सला जायचं, BComला जायचं आणि मग हाफ डे कुठेतरी नोकरी करायची. हा ऑप्शन घ्यायला काही हरकत नाही, परंतु ही फॉर्मेटिव्ह इयर्स असतात. त्यावेळेला जर आपण बँक लोन घेऊन जर पूर्णपणे पहिलं दुसरं वर्ष केलं तर तिसऱ्या वर्षी अर्न अँड लर्न करायला हरकत नाही. फायदे काय याचे? 4 फायदे आहेत. एक CV स्ट्रॉंग होतो तुमचा. दुसरा असा आहे की तुम्हाला एक थोडं पॉकेट मनी होतो आणि तुमच्या घरच्यांना, आईवडिलांनाही तुमचा आधार होतो की मुलगा आपल्यावर डिपेंड नाही आहे. तिसरा हे होतं की इंडस्ट्रीत गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की खूप सारे स्किल सेट लागतात.
फॉर एक्झाम्पल बोलायचं कसं, माझ्या दोन्ही हाताच्या मुवमेंट कशा करायच्या, फिंगर दाखवायचं नाही कोणाला, की टोन कसा बदलायचा, मीटिंग्समध्ये बॉडी लँग्वेज कशी पाहिजे, मोबाईलवर खेळत बसायचं नाही. असे अनेक स्किल सेट हे ऑब्झर्वेशन मेथडनी ऑफिसमध्ये गेल्यावर कळायला लागतात चाणक्य मुलाला आणि मुलीला, आणि ते पटकन पिकअप करतात. हा तिसरा, पहिलं जसं म्हटलं की रिझ्युमे पिकअप होतो चांगला, म्हणजे मोठा वाढतो. दुसरं आहे की थोडं पॉकेट मनी मिळतो. तिसरं आहे की काही स्किल सेट तुम्ही ॲड करता. आणि चौथा आहे की जो अनुभव जो असतो तो लाँग टर्म तुम्ही वापरू शकता. म्हणजे मी ज्यावेळेला 20-22 वर्षाचा होतो त्यावेळेला जास्त अलर्ट होतो, सिनियर्सना ऑब्झर्व करतो, ज्याला अमेरिकेमध्ये शॅडो ट्रेनिंग म्हणतात, की तुमच्या ऑफिसमध्ये असलेल्या चांगल्या लोकांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस तुम्ही कशा घेता आणि त्याच्यामुळे तुम्ही कसे ट्रेन होता, हे फायदे आहेत. आणि पाचवं आहे की कॉन्फिडन्स लेवल, इंटरव्ह्यूमध्ये जाताना किंवा कुठली एखादी ऑफिसमधली सिच्युएशन हँडल करताना तुम्ही मोर कॉन्फिडंट असता. एक छान उपयोगाचा मला दिसतो की काही मुलं मुली खूप ओव्हर स्मार्ट असतात, मी हुशार आहे, पण काम करताना ते तेवढे करू शकत नाही. तर तोही सेट राईट होतो. ॲप्टिट्यूड इज इम्पॉर्टंट ऑर ॲटिट्यूड असं म्हणतात. तर राईट ॲटिट्यूड नसेल तर तुम्हाला काम करू देत नाही, तुम्ही त्या ऑर्गनायझेशन बाहेर जाता. तर विविध प्रकार आहेत, पण ॲज फार ॲज पॉसिबल फर्स्ट इयरमध्ये ज्यावेळेला बेसिक तुम्ही फॉर्मेटिव्ह स्टेजमधनं जात असताना शक्यतो तुम्ही पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित करा. NEP-मध्ये अजून एक फायदा करून दिला आहे, ती एक्झिट पॉलिसी. 12वी नंतर तुम्ही FYला आलात आणि पहिल्या वर्षीच असं काही घरात झालं, जसं कोरोना काळात झालं होतं, की खूप साऱ्या मुलांचे आई-वडील किंवा आई किंवा वडील असे गेलेले होते त्या कोरोनामध्ये. तर 1 वर्षांनी बाहेर जाऊन तुम्ही पहिलं सर्टिफिकेट मिळवू शकता, कुठेतरी नोकरी करू शकता रिटेलमध्ये कुठेतरी. आणि ज्यावेळेला तुम्ही तयार व्हाल, थोडे पैसे गाठीला येतील, त्यावेळेला तुम्ही सेकंड इयरला येऊ शकता. ऑन बेसिस ऑफ फर्स्ट इयर सर्टिफिकेट जर तुमच्या ऑफिसने ट्रान्सफर केली गुजरातमध्ये, तर तुम्ही गुजरातमध्ये सेकंड इयर करू शकता. तुमच्याकडे पहिल्या वर्षानंतर सर्टिफिकेट, 2 वर्षानंतर डिप्लोमा आणि 3 वर्षानंतर डिग्री येतात. असे सारे फायदे आहेत. ओके. सर, तुमचा आंतरराष्ट्रीय शिक्षणामधला खूप मोठा अभ्यास आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तुमची वेगवेगळ्या विषयांवरती नेहमी चर्चा होत असते. आणि भारतातही काही परदेशी विद्यापीठं येऊ घातलेली, काही येत आहेत. तर कॉमर्स आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना जर त्यांनी या क्षेत्रातले अभ्यासक्रम केले, तर त्यांना परदेशात कुठल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, की ज्यामुळे त्यांनी या क्षेत्रात अभ्यासक्रम पूर्ण करून परदेशातील नोकरीचं स्वप्न पाहावं? काय सांगाल? आता परदेशामध्ये कसं आहे ना, की जॉब्स हे बरेचसे प्रायव्हेटमध्येच आहेत. गव्हर्नमेंटचे जॉब खूप कमी असतात आणि सगळे ते डिमांड सप्लायपर्यंत असतं. असं आपल्यासारखं एकदा जॉबमध्ये आला आणि 20 वर्ष तिथेच राहिला, असं फार कमी वेळेला होत असतं. आणि मध्ये जॉब जाणं आणि पुन्हा 6 महिने घरी बसणं, पुन्हा जॉब करणं, याच्यामध्ये कोणी कोणाला वाईटपणा देत नसतं. ती तिथली प्रक्रियाच आहे तशी. पुन्हा तुम्ही काहीतरी नवीन शिका आणि नवीन ठिकाणी जाऊन चांगला जॉब करा. तर आत्ता बहुतेक साऱ्या देशाच्या वेबसाईट्सवर तुम्हाला बघायला मिळतं, की सध्या तिथे कुठल्या जॉब्समध्ये माणसं मिळत नाही आहेत. तर तो जर तुम्ही केलात, तर सगळ्यात पहिला तो एक्सरसाइज करून बघा. आता न्यूझीलंडचं मी तुम्हाला सांगतो, त्यांची एक ग्रीन लिस्ट म्हणून येते. तर न्यूझीलंडची ग्रीन लिस्ट वाचताना असं लक्षात आलं, की सायकॉलॉजिस्ट पाहिजेत तिथे. तर आमच्याकडे MITमध्ये खूप छान डिमांड आहे. BA सायकॉलॉजी, जर्नालिझम आणि MIT पूर्वी तर इंजिनिअरिंग चालू झालं, मग मॅनेजमेंट, मग आता बाकी सगळे जर्नालिझम, फिल्म, लॉ, लिबरल आर्ट्स, सायकॉलॉजी. तर आम्ही विचारलं, की सायकॉलॉजिस्ट का पाहिजेत तिथे? तर फॅमिली सिस्टीम वेगळ्या आहेत दुसऱ्या ह्याच्यामध्ये. 10वी नंतरच घराबाहेर जायचं, तुमचं तुम्ही पैसे कमवायचे, शिक्षण घ्यायचं. इथे आई-वडीलच फायनान्स करत असतात. आणि मग आता फॅमिली व्हॅल्यूज नाहीत, मग डिप्रेशन, निगेटिव्हिटी, सुसाईड करायची का, असे सगळे विचार बाहेरच्या देशामध्ये जास्त आहेत. आपल्या इथे त्या मानाने परिस्थिती खूप छान आहे, कारण घरनं सपोर्ट असतो आई-वडिलांचा, आजोबा आजी असतात घरी. तर ग्रीन लिस्टमध्ये आम्हाला असं न्यूझीलंडमध्ये, की इथनं BA सायकॉलॉजी केलेल्यांनी जर मास्टर्स इन सायकॉलॉजी तिथे केली, तर त्याला खूप सारे जॉब आहेत. मग वेन इट कम्स टू कॉमर्स फॅकल्टी असं लक्षात आलं, की
कारण आपण आज वाणिज्य ह्याच्यावर आणि मॅनेजमेंट बोलतोय. तर कॉमर्स आणि CPA याला अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त, कॉमर्स आणि ACCA याला लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये आहे, किंवा इव्हन दुबई आणि एमिरेट्स या सगळ्या एरियामध्ये आहे. मग तुम्ही विचार केलात की मी BBA इन HR केलं, तर या सगळ्या ज्या IT कंपन्या आहेत जिथे खूप हाय एंड प्रोफेशनल्स इन HR लागतात, की त्यांचं इंग्रजी चांगलं आहे आणि त्यांना कॉम्प्युटरमध्ये ते चांगले आहेत, आणि प्लस ते HR एक विशिष्ट एरिया असेल कुठला त्यांच्या आवडीचा, ट्रेनिंग असेल, डेव्हलपमेंट असेल, रिक्रुटमेंट असेल, मॅनपॉवर प्लॅनिंग असेल, हे तिन्हीचे असलेले आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या मोठ्या ज्या IT कंपन्या आहेत इथे ही लोक प्राईम पदावर आहेत. ते इंजिनियर नाही आहेत, ते सायन्स ग्रॅज्युएट नाही आहेत, पण मायक्रोसॉफ्ट, इंटेल, विप्रो, इन्फोसिस या सगळ्या कंपन्यांचे जर तुम्ही HRचे लोक बघितले तर हे वाणिज्य आणि मॅनेजमेंट करून आलेले आहेत. तर आपण जेवढी माहिती जास्तीत जास्त घेऊ शकता नेटवरनं तेवढं घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आणि जर आपण कॉमर्स करून आलो म्हणजे ॲक्च्युरियल करून आलो तर तुम्हाला इन्शुरन्स कंपन्यामध्ये असं म्हणतात की मॅन फ्रॉम मार्स म्हणजे मंगळावरनं माणूस आला, तर जनरल मॅनेजर आहे ती मीटिंग थांबवून ॲक्च्युरियल सायन्सचा ग्रॅज्युएट आलं तर त्याला नोकरी देतो. स्टार्टच त्यांचं 1.5 ते पावणे 2 लाख रुपये पर मंथ आहे. तर पण थोडा कोर्स कठीण आहे. मी म्हणतोय म्हणून लगेच ॲक्च्युरियलच्या परीक्षा सहज पास हो असं म्हणू नका, कष्ट करा आणि पास व्हा. ओके. सर धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या धन्यवाद. स्टुडिओमध्ये आलात आणि इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील कोणत्या अभ्यासक्रमांचा विचार केला तर चालू शकेल याबद्दल सविस्तर माहिती दिली. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना या सगळ्या माहितीचा उपयोग होईल अशी आशा बाळगूयात आणि तुम्ही पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये यावं आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करावी अशी आमची अपेक्षा आहे. तुर्तास आपण इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. धन्यवाद. आपल्यालाही धन्यवाद. आणि जर कोणाला काउन्सेलिंग पाहिजे असेल तर आमच्या विद्यापीठात जरूर ऑनलाईन जा. आम्ही इंडिव्हिज्युअल काउन्सिलर्स देतो. www.mitwpu.edu.in आमची वेबसाईट आहे. आमचे डॉक्टर प्रकाश माइंडकर डायरेक्टर आहेत, तेही तुम्हाला मदत करतील. धन्यवाद. धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.